मिलिंद शेठ, काय सांगाल आज पाखऱ्या आणि गोंगा पाळायला कसं काय नियोजन ठरलेलं आता? नियोजन अचानक ठरलं काल फळाचं आणि अचानक ठरून आलो आणि आज आल्यासारख्या माझे मोठे बंधू सुरेंद्र पाटील आपले शिवाय आबा यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भूमिकाने आणि पाखऱ्यांनी दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा गुलाबाच्या रूपामध्ये दिल्या. काय सांगाल गाडी कोणी हाणलेली? खाली आपला माझा कुणाल ड्रायव्हर आहे. कुणाल ड्रायव्हरने आणली. नेहमी जेव्हा कुणाल ड्रायव्हर असतो तसं आमचे सुट्टी मेकर केशव मामा आज आपल्या भुंगा सोडून आज या मैदानामध्ये आले. त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करेन. काय सांगाल कशी जोडी पडली? सुंदर जोडी पळाली. मी आता तुमच्या माध्यमातूनच बघितली, कारण की नेटवर्कचा इश्यू त्याच्यामुळे काही ऑनलाईन दिसत नाही. त्याच्यामुळे सुंदर गाडी पळाली. आता फायनलचा फेर आहे. आता जस्ट चांगल्या फायनलचा पुकार झालाय. मुंबईच्याच गाड्या बऱ्याचशा आजूबाजूला लागल्यात. चुरशीची लढत होईल. बघू शेवटी नशिबाच्या गोष्टी. आणि लढत ही मैत्रीपूर्ण असेल? 100% लढत मैत्रीपूर्ण. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कुठला राग रोज असतो? बिंदूरच्या मैदानामध्ये 100% राग रोज असतो. तर 3 फेऱ्याचा कोणही कुठूनही कधीही बाजी मारून जातो. 3 फेऱ्याचा कोण कोणाचा सांगता नाहीत. जो आपण विचार पण करत नाही अशा पण नंदीचा 3 फेऱ्यामध्ये 1 नंबर होऊन जातो. ते शेवटी नशिबाचा भाग असतो आणि तकदीराचा भाग असतो तो. काल काय सांगाल, काल गोंगा इकडे मुक्कामी होता? हा, इथेच होता. आपल्या सगळी मंडळी, बुवा वगैरे, आमची शुभम वगैरे सगळी जी मंडळी आहे सगळे घेऊन आले होते. आणि सुंदर असं आपले गुरुबैलाचे मालक आहेत. आम्ही मागच्या टायमाला आपले चांगले संबंध आहेत. गुरुबैलाचा आमचा व्यवहार पण चालला होता. त्यांच्या दावणीलाच ते उतरवला आणि तिथेच काल जरा मुक्कामी पाठवला. काय सांगाल त्यांच्याविषयी? काय सांगाल कसं म्हणजे हे केलेलं? पाहुणे होता तुम्ही? पाहुणे आम्ही आता नाशिकचेच पाहुणे आहेत. त्याच्यामुळे बघा, ज्याचा जन्म आणि ज्याचा उगव भुंगाचा नाशिक शिर्डी लांब लांब एकच भाग आहे, परिसर आहे, त्या भागामध्येच झालाय. आणि आमची इच्छा होती त्याच्या मातीवरती भुंगानी जो नाव आहे, भुंगा हा नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजतो. त्याचा उगमच नाशिक भागातून आहे, शिर्डीमधून आहे. त्याच्यामुळे नाशिकचं आज भुंगानी ठेवला आणि गुलाबाला पात्र ठरला. याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आणि खरंच लक्ष्मी ड्रायव्हरांचं पण अभिनंदन करेल, त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करेल. त्यांच्या पण चेहऱ्यावरती एक प्रकारे समाधान असेल का आपला भुंगा, आपला दावणीचा आज अखंड महाराष्ट्रात पण आणि आपल्या मातीमध्ये पण येऊन आपलं नाव वर्चस्व ठेवतं. कुठेतरी मागच्या वर्षीची जी कमी होती ती या वर्षी तुम्ही भरून काढलेली? काय नाही, मागच्या वर्षी जरा थोडं गडबड झाला. या टायमाला जेव्हा गणेश भाऊ आलते इन्व्हिटेशन द्यायला, तेव्हाच बोललो तो 100% आम्ही काहीतरी प्रयत्न करेल आणि भुंगा मैदानामध्ये घेऊन येईल. आणि घडलं आणि आलो. आणि आल्यासारखा आमचा मान, जी ताट आमची मान ती भुंगा नेहमी ठेवतो तशी आज ताट ठेवली. आगामी आता कुठल्या मैदानात भुंगाचं नियोजन दिसणार आहे? आतावरच्या? आता डायरेक्ट पेडगावच नियोजन होईल, कारण की आमच्या बिंदोरच्या आता मैदान मोस्टली 2-5 मैदान राहिलेत. ते जरा खेळायची इच्छा आहे. त्याच्यामुळे बिंदोर झाला का 100% पेडगावला पळाले. शेठ, काय सांगाल त्या दिवशी कोरेगावला प्रेक्षकांची आवडतीची जोडी पळाली, त्यानंतर आता परत पुन्हा बकासूर आणि गोंगा कधी पळताना दिसेल का? कळेल ना, बकासूर त्या नंदीमध्ये पळायची इच्छा आहे मला. आणि ते अखंड महाराष्ट्राच्या गळ्याचा तावीज आहे बकासूर. त्याच्यामुळे माझी स्वतःची इच्छा आहे. बघूया, बकासूर असो मथुर असो, हे नंदी त्यांची एक छाप सोडून गेलेत, सोडलेली आहेत. काय त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही या नंदीची. म्हणून प्रत्येक गाडा मालकांची इच्छा असेल, बकासूर असेल, नंदी असेल, बकासूर असेल, मथुर असेल, यांच्यामध्ये पळायची इच्छा असते. काळ वेळ बघून 100% परत एकदा पळण्याचा प्रयत्न करू आपण. आणि त्यासोबतच एलियनने पण गुलाल घेतलेला आहे म्हणजे होम ग्राउंडचा. सगळे म्हणजे बऱ्यापैकी आता आलो का माहित नाही, पण शुभेच्छा असेल बाबा. नाशिकच्या भागामध्ये एलियन पण गुलाला आनंद आहे. बिनजोडला मथुर आणि भुंगा कधी पाहतात? लवकरच, कारण आता राहिले 2 मैदान, त्याच्यामध्ये एकदा तरी ही इच्छा राहिले. येणाऱ्या काळामध्ये कधीतरी एक मैदान नियोजन करून 100% पळतो. बिनजोड होणार आहे का फेरा होणार आहे प्रेक्षकांसाठी? बिनजोड शर्यतच करणार. आता काय फेऱ्याचा वेळच राहिला, त्या शर्यतच करूया. कारण ती पण म्हणजे जशी तुम्ही घाटावरच्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली, तशी मुंबईच्या प्रेक्षकांची इच्छा अपूर्ण आहे अजून. नाही, त्यांची इच्छा, सगळ्यांची इच्छा होती. मथुर फॅन, भुंगा फॅनची इच्छा होती का हा
आज एकत्र कोरेगावला आम्ही एकत्र आलो. एकत्र कारणास्तव थोडी गडबड झाली. मी मागे पण बोललो मोठं मन करून मथुरला आज एवढ्या वर्षाच्या संघर्षाने आमच्या एकत्र आलोय. एकत्र येऊन जरा पळून झाला पाहिजे होतं आणि रैना पण खिलाडी पण पळाले असते पण कुठेतरी मोठं मन न करता आपल्या नंदींचा विचार करून ते पळाले. त्यांना पण शुभेच्छा. बघूया रायना मुंबईला येत असतो तेव्हा पण त्याचा फायदा होईल का? आता बघू ना. बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये सन्मान ठेवणं खूप गरजेचं असते. आपली जेव्हा आपल्याला कोणाची गरज असते त्यावेळेला त्याच्या गरजेला आपण उभे राहिलो पाहिजे असतो. त्याच्यानंतर त्यांना गरज असते त्यावेळेला आपण उभे ठामपणे राहिलो पाहिजे. ती देणगी नसते कधी कधी मग त्या गोष्टी पुढे. आज नाशिककरांचं प्रेम कसं काय लागलं? सुंदर, अतिशय सुंदर. गणेश भाऊ त्याची टीम संपूर्ण आयोजन अतिशय सुंदर आणि भोगावरती प्रेम करणारे म्हणजे आमच्या अखंड या नाशिककरांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढं नाशिक शिर्डीमध्ये भोगावरती प्रेम करणारे चाहता वगैरे आणि त्याचे फॅन्स आहेत ते कुठल्याच जिल्ह्यामध्ये नसेल कारण की खूप सुंदर त्यांचं प्रेम आहे. असंच तुमचं प्रेम आशीर्वाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.